मुंबई महानगरपालिकाच्या के पूर्व विभागावर हे आंदोलन झोपडपट्टी वासियांचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमदार पराग आलोनी सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया। पराग सर, इथे आंदोलन आहे, नेमकी काय प्रकरण आहे? बघा, महानगरपालिकेच्या भूखंडावर आम्ही राहतो, गेली 60-60 वर्ष राहणारी लोक आहेत। एका डेव्हलपर कमिटीने आणलं, आम्ही त्या डेव्हलपर बरोबर लोक राहिले, त्यांनी काही केलं नाही। मला वाटतं एव्हरेस्ट बरोबर त्याच्यानंतर वसईचे अजून एक डेव्हलपर आले, लोकांनी कमिटीला साथ दिली, तो पळून गेला। त्याच्यानंतर अजून एक बिल्डर आले, त्यांनी काही केलं नाही, ते निघून गेले। त्यानंतर अजून एक डेव्हलपर आले, लोकांनी म्हटलं नाही आता आम्ही कमिटीचं ऐकणार नाही। मी स्वतः नागरिकांशी बोललो की अरे बाबा करा, स्कीम व्हायला पाहिजे, पहिल्याने नाही केला म्हणजे दुसरा नाही करणार असं नाही। हा चौथा डेव्हलपर एनसीएलटी मध्ये गेला, गजाली हॉटेल, त्यांनी एक हॉटेल बांधलं 3 स्टार, त्यात सगळ्या गडबडी झाल्या आणि ठीक आहे धंद्यात पुढे मागे होत राहतं, पण हे एनसीएलटी मध्ये गेले। एनसीएलटी मध्ये तुम्ही गेल्यावर तुम्हाला ॲनेक्सर 3 पण मिळणार नाही। एनसीएलटी मध्ये गेले किंवा जे काही त्यांचं झालं, परंतु बँकेनी ऑक्शन केला त्यांचं हॉटेल, जे जेनेसिस बांधलं होतं ते, आणि त्या सगळ्यातून त्यांना ॲनेक्सर 3 नाही मिळणार। कारण जसं ॲनेक्सर 2 असतं, झोपडपट्टीवाला पात्र आहे की नाही, तसा डेव्हलपर पात्र आहे की नाही याचा ॲनेक्सर 3 असतो, तो त्याला मिळणार नाही। आमच्या लक्षात आलं, आम्हाला त्यांनी उत्तर द्यायचं बंद केलं। लोक परत माझ्याकडे आले, म्हटलं काय करायचं? ते म्हणाले ॲडजॉइनिंग प्लॉटवर जो डेव्हलपर आहे त्याच्याकडे जाऊया। ती प्रोसेस चालू असताना या चौथ्या बिल्डरकडे लायझनिंगचं काम करणारा जो माणूस आहे, त्यांनी एक वेगळी कंपनी काढून एजीएम पण घेतलं नाही। कारण ज्या तारखेचं एजीएम दाखवलंय त्या काळामध्ये कोरोना होता, गॅदरिंग होऊच शकणार नव्हतं। त्याच्या एजीएमचे जे काही मिनिट्स आहेत त्याच्यात पण आमच्याकडे सह्या कोणाच्या काय आहेत सगळं माहिती आहे। सो एजीएम पण घेतली नाही, सगळी फोर्जरी करून स्कीम सबमिट केली। 12 दिवसाच्या आत सँक्शन ॲक्सेप्टन्स आला। आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही पत्रव्यवहार सुरू केला, लोकांचे वकील त्यांनी हे केलं, AGRC मध्ये जिंकले, हायकोर्टात 1.5 वर्ष आर्ग्युमेंट चाललं। बरेचदा हायकोर्टात जेव्हा विषय जातात तेव्हा ते एवढे वाढतात की त्यातल्या काही मुद्द्यांवर केस सरकते, ठीक आहे, हारजीत होते रहते। सर्वोच्च न्यायालयामध्ये लोक गेली, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला विचारलं तुम्हाला विकास हवा आहे की नाही? आम्हाला विकास हवा आहे। आम्ही कमिटीला 4-4 वर्ष साथ देत होतो, 4-4 बिल्डर बरोबर साथ दिली, 15-20 वर्षाचा इतिहास आहे। पण आता जर का तिकडे तुम्ही असा कोणतरी आणत असाल की जो विकासकच नाही, ज्याच्या नावाने जिथे प्रोजेक्ट आहेत ते बंद आहेत, केसेस झालेल्या आहेत, क्रिमिनल केसेस झालेल्या आहेत, तर अशावर भरोसा कसा ठेवायचा? आणि 5व्यांदा, आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळा पत्रव्यवहार झाला। सर्वोच्च न्यायालयाला आम्ही सांगितलं आमचा विकासाला विरोध नाही, पण आम्हाला स्कीममध्येच घेतलेलं नाही, आम्हाला बाहेर काढलंय। आणि सर्वोच्च न्यायालयामधल्या त्या सगळ्या प्रयत्नांमुळे विकासकाला हे अंडरटेकिंग द्यायला लागलं की मी सगळ्यांना घेईन। आता दरम्यानच्या काळामध्ये तुमच्याकडे 5 NOC नाही आहेत, तुम्ही बेकायदेशीरपणे ॲक्सेप्टन्स दिलाय, तो रद्द व्हायला पाहिजे। तुमच्याकडे ड्राफ्ट ॲनेक्सर 2 आता फक्त अजून ॲक्सेप्टन्स अजून फायनल झालेलं नाही, तुम्ही LOI देऊन टाकला, तो बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर LOI रद्द करायला पाहिजे। ही आमची SRA मध्ये लढाई चालू आहे। पण या बाजूला जिथे मालमत्ता विभाग महानगरपालिका यांनी NOC दिलेले नाही, ॲनेक्सर 2 फायनल झालेला नाही, मग बिल्डर आमच्या घरांसमोर पत्रे लावतो। बिल्डर तिकडे सिक्युरिटी गार्ड नाही, बाउन्सर, लेडी बाउन्सर, कोणी इथून जायचं कोणी इथून नाही जायचं हे सगळं बिल्डरचा माणूस ठरवतोय। कंटेनर आणून ऑफिस टाकलंय, त्याला सुद्धा अप्रूव्ड प्लॅन लागतो। पार्ल्यातल्या एका बिल्डरने कंटेनरवर ऊन लागतं, त्यामुळे त्यांनी एक फक्त शेड टाकलं वरती,
तर या महानगरपालिका केपूर विभागाच्या लोकांनी जाऊन ते तोडलं आणि इकडे अख्खा कंटेनर तुमच्या प्लॉटवर टाकलाय. तर अशा लहान लहान गोष्टी परंतु अनधिकृत आणि आम्हाला रोज सतावणाऱ्या. का तुम्ही माझ्याबरोबर येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला त्रास देत राहीन. हे जर का होत असेल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने, तर अधिकाऱ्यांना आज आम्ही इशारा द्यायला आलोय की आता पेपर वर्क बंद, आता आम्ही रस्त्यावरची लढाई चालू करू. हे सगळे अधिकारी आणि बिल्डर यांच्या मिलीभगतने सुरू आहेत. तर जर तुम्ही आंदोलन आता रस्त्यावर उतरले आहे, याच्या पुढे जर अधिकारीने ऐकलं नाही, त्याच्यावर कारवाई नाही केलं, तर पुढची भूमिका काय असेल? मी कॉलेजमध्ये असताना एक आंदोलन केलं होतं, तेव्हा राज्यपालांना राजीनामा द्यायला लागला होता आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला होता. कोना प्रभाकर राव राज्यपाल होते आणि एका मुख्यमंत्र्याच्या मुलीच्या मार्क वाढवले याची केस झाली होती. आंदोलनामध्ये खूप ताकद आहे. हे सगळे शांत लोक आहेत, पण अन्याय परमनंटली सहन करायला कोणी इथे बसलेलं नाही. आणि आम्ही रस्त्यावर आलो तर आम्ही सगळ्या गोष्टी बाहेर काढू, एक एक गोष्टी बाहेर काढू. मला पूर्ण खात्री आहे की आम्हाला ज्या दिशेने न्याय पाहिजे तो न्याय मिळेल. अधिकाऱ्यांना तुमचा इशारा आहे? 100%, 100%. मला वाटतं मी 10 वर्ष नगरसेवक होतो, माझी पत्नी 10 वर्ष नगरसेविका होती, मी 10 वर्ष आमदार आहे, आता 11वं वर्ष माझं चालू आहे. एखाद 2 वेळेला मी मोर्चा घेऊन इथे आलेलो आहे. असं कधी झालं नाही की आमचं ऐकत नाही. पण ते विकासकाचा जरा मामला वेगळा पडतो, तर तो काय वेगळा आहे तो बघायला जातोय मी आता. धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रे, रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.